सर, आपलं नाव काय आहे, आपण कुठे उभे आहात आणि आपलं शिक्षण काय आहे? नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट विजय बाबूलाल दानेज. माझं शिक्षण बीकॉम LLB पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायबर लॉ यामध्ये पूर्ण झालेलं आहे. मी वार्ड नंबर 5 ड प्रभागात अनुक्रमांक 3 माझं चुनाव चिन्ह आहे पुस्तक. सर, काय सांगाल, आपण वार्ड क्रमांक 5D मधून फॉर्म भरलेला आहे, मग कशावरनं फॉर्म भरलेला आहे आणि काय कारण आहे? मी वार्ड क्रमांक 5 यासाठी माझी उमेदवारी घेतलेली आहे की 2018 मध्ये ते आज पावेतो भाजप सरकारने जो जाहीरनामा काढलेला होता त्या जाहीरनाम्यामध्ये हा तो जाहीरनामा, या जाहीरनाम्याची प्रसिद्धी आणि यामध्ये भाजप सरकारने बदल घडवणार, भाजप घडवणार असं त्यांनी घोषणा केलेली होती. या जाहीरनाम्यामध्ये पाहता हा तो जाहीरनामा. सर, या जाहीरनाम्यामध्ये भाजपने बीजेपीकडनं काय काय घोषणा करण्यात आलेली होती अशी? या जाहीरनाम्यामध्ये घोषणा त्यांनी पहिले असं केलं होतं की पहिला पान होता 33 वर्ष एक हाती सत्ता असूनही जळगाव मागिका ब्रह्मनिराश, हे त्यांनी त्यांचा टायटल दिला होता. पहिलं घेतलं होतं त्यांनी कर्जमुक्त महानगरपालिका. दुसरं घेतलं होतं प्रधानमंत्री आवास योजना. सर, आपण काय सांगणार या जाहीरनाम्याबद्दल, काय सांगताय आपण, आपलं सांगायचं कारण काय आहे? या जाहीरनाम्यात एकूण भाजप सरकारने 23 योजना दाखवलेल्या होत्या. ही शेवटावी जळगावचा विकास. याच्यामध्ये सगळं जळगाव ते वायफाय करून CCTV यंत्रणा बसवण्यात होता, असे अनेक मुद्दे होते. परंतु या योजनांमध्ये फक्त केवळ 2 योजना पूर्ण झालेल्या आहे. 21 त्यांनी फक्त कागदपत्री पूर्ण झालेल्या दाखवलेल्या होत्या. आणि हा जो विकास आहे फक्त जनतेची दिशाभूल करून फसवणूक करण्याचे उद्दिष्ट होते. त्यांनी आजपर्यंत कोणत्याही योजना पूर्ण केलेल्या नाही. आणि आलेला जो निधी आहे सुमारे योजनांचा 2000 कोटीचा असावा असा माझा अंदाज आहे. आणि ह्या योजना पूर्ण व्हाव्यात या डेट घेऊन मी माझी उमेदवारी अपक्ष म्हणून लढवित आहे. धन्यवाद.